नरनाळा महोत्सवासाठी पोपटखेड रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे, पण डांबर गायब, गुणवत्ता नाही आणि अधिकारी दिसत नाहीत। लाखोंचा निधी कुठे गेला हा गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून तातडीने तपासाची मागणी केली आहे। नरनाळा महोत्सवासाठी पोपटखेड रस्त्यावर डांबरीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं, पण प्रत्यक्ष जागेवर वेगळंच चित्र दिसतंय। रस्त्यावर जिथे काळा डांबर असायला हवं तिथे केवळ गिट्टी आणि चुरी टाकून काम केल्याचं स्पष्ट दिसत आहे। डांबराचा वास नाही, थर नाही, गुणवत्ता नाही आणि तरीही रस्ता तयार असल्याचं दाखवलं जातंय। काम चालू असताना जागेवर ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दिसतात ना ठेकेदार। संपूर्ण काम मजुरांच्या भरोशावर चालत आहे। मोजणी नाही, निरीक्षण नाही, पण खर्च लाखोंचा। हा पैसा रस्त्यावर गेला की कुणाच्या खिशात हा प्रश्न आता स्थानिक नागरिक थेट उपस्थित करत आहेत। महोत्सवाच्या नावाखाली प्रत्येक वर्षी काम सुरू होतात, परंतु गुणवत्तेचा बोजवारा उडतो हे चित्र परिचित आहे। वाहन रस्त्यावरून जातात, पण रस्त्याचा थर कुठेच जाणवत नाही। जागेवर धूळ उडते आणि निधी गायब झाल्याची चर्चा जोर धरते। नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे, काम थांबवा, गुणवत्ता तपासा, जबाबदार कोण ते शोधा। नरनाळा महोत्सव आनंदाचा असावा, परंतु रस्त्याच्या नावाखाली निधी वाया जाणार असेल तर हा महोत्सव की महाघोटाळा असा थेट सवाल स्थानिकांनी केला आहे। तातडीने चौकशी आणि जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे। डिलीवरी का पेशेंट, स्कूल में बच्चे जाते, तकलीफ होती और अधिकारी लोग आते हैं तो ये लोग रास्ता बहुत खराब है, हमको बहुत तकलीफ है। अधिकारी लोगों ने हमारा जैसा देखभाल करना, सब दिन के वास्ते हमारी सुविधा करे।